नमस्कार, वृंदावनी फॅशन कटा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण मटका गळाची डिझाईन पाहणार आहोत आणि त्यासाठी आपण कॅनव्हास पेपर किंवा आपण जी गळ्याची पट्टी वापरतो ती इथे वापरणार नाही, तरी ते न वापरता आपण कशी एकदम छान अशी फिनिशिंग देऊ शकतो हे तुम्हाला मी इथे दाखवणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला जो नॉट जोडायचा असतो ब्लाउजला, तर तो ब्लाउजला नॉट जोडताना तो बाहेरच्या बाजूने आतून जो आपण जोडतो शेवटी तो बाहेरून दिसतो, तो दिसू नये यासाठी ही ट्रिक ही इथे मी सांगणार आहे। एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 फायदे मिळणार आहेत, तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। गळ्यावरती मी 2.5 इंचावरती वरून मार्किंग घेतली करून ते तुम्हाला मी दाखवलं। आणि अस्तर आणि ब्लाउजच्या मधोमध आपल्याला ते नॉट जो आहे तो आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे। बघा इथे अजून एकदा मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे, आणि तिथे थोडं सुई मागं पुढे घेऊन दाब आपल्याला फिक्स करून घ्यायचा आहे नॉट। आहे बघा अशा प्रकारे आतून नॉट आपला गेलेला आहे। आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा मधल्या भागातून। आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। इथे पहा मी आतला जो गळ्याचा कपडा होता तो कट करून घेतला आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत, कारण आपण इथे कॅनव्हास पेपर किंवा गळापट्टी वापरणार नाही, डायरेक्ट आलटी-पलटी करून आपल्याला हा गळा तयार करायचा आहे। तर इथे पहा आता मी गळ्याला दाबटीप देऊन घेणार आहे। आतल्या बाजूने अस्तर जे आहे त्या बाजूने आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची, आणि ही दाबटीप देताना आपल्याला जे मार्जिन आहे ब्लाउजचं आतली जी आपली माया असते ती अस्तरच्या बाजूने ठेवायची आहे, याची आपल्याला काळजी घ्यायची। तर पूर्णपणे आपण गळ्यावरती अशी टीप देऊन घेतलेली आहे, हे बघा पाहू शकता। त्यानंतर आपल्याला बघा पूर्ण गळ्यावरती अशा प्रकारे आतून तुम्ही दाबटीप दिलेली असल्यामुळे ब्लाउजला पूर्ण गळ्यावरती एकदम सहजासहजी ते फोल्ड होतं। तिथे अजिबातच आपल्याला मेहनत करावी लागत नाही। जर आपण आतल्या बाजूने दाबटीप दिलेली असेल तर इथे व्यवस्थित दाबटीप आपली एकदम छान अशी सुंदर अशी देऊन तयार होते, आणि जिथे आपला नॉट लावला आहे तिथेही आपल्याला व्यवस्थित, जेणेकरून नॉट खेचला वगैरे तर आपले बाहेर यायला नको अशा प्रकारे आपल्याला फिक्स करून घ्यायचं आहे। आणि पुढे बघा आपल्याला अस्तर आणि ब्लाउज हे एकमेकांना जोडून घ्यायचं आहे। हाताने व्यवस्थित फिनिशिंग देत आपल्याला पूर्ण ब्लाउजवरती अस्तर हे आपलं जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा जो कपडा आहे ब्लाउजचा तो आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा। आपल्या चॅनलवरती ब्लाउजचे वेगवेगळे डिझाईन, ब्लाउजचे कटिंग, स्टिचिंग आणि लहान मुलांचे फ्रॉक, परकर, पोलकं आणि साडीपासून वेगवेगळ्या प्रकारचे वन पीस हे असे खूप सारे व्हिडिओ, स्लीव्स डिझाईन, लटकन डिझाईन, खूप स्टिचिंग विषयी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ मी एकदम सोप्या पद्धतीने, जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी तुम्हालाही ते शिवायला जमणार आहे अशा प्रकारे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यानंतर शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला मी जेव्हा व्हिडिओ टाकत जाईन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। हे बघा अशा प्रकारे आता आपला इथे ब्लाऊज तयार झालेला आहे, आणि आपल्या चॅनल आपल्या मैत्रिणींशी शेअर करत चला। इथे मी कमरेची पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे त्यानंतर ब्लाऊजला, आणि बघा अशा प्रकारे आपला ब्लाऊज हा तयार झालेला आहे सुंदर असा फिनिशिंग सहित। एकदम पाहू शकता तुम्ही कॅनव्हास पेपर किंवा गळ्याची पट्टी न वापरता कमीत कमी वेळामध्ये आपण किती छान असं डिझाईन तयार केलेले आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।